शिर्डीमध्ये, तिथे राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू आहे। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचं 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये पार पडते। प्रफुल्ल पटेल, अजित पवार, इतर तालुका प्रमुख पदाधिकारी आज या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादीचा 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीत पार पडते आणि ही दृश्य आपण थेट शिर्डीतून पाहतोय। भाजपच्याही 2 दिवसीय अधिवेशनात जे शिर्डीत पार पडलं होतं त्यानंतर आता राष्ट्रवादीचं अधिवेशन शिर्डीत पार पडतंय आणि येथे अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती आपल्याला दिसते। राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन आता शिर्डीत पार पडतंय आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला आता ध्वजारोहणानं सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिर्डीमध्ये 2 दिवसीय निवासी अधिवेशन पार पडतंय आणि या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि परिसरामध्ये जोरदार तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। पुष्पक रिसॉर्ट नावाच्या एका हॉटेलमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी साधारणपणे राज्यभरातून 500 शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यासोबतच कार्याध्यक्ष यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। या शिबिराच्या निमित्तानं आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची या ठिकाणी घोषणा होण्याची शक्यता आहे। या संदर्भातली पक्षाची रणनीती कशी असणार आहे या संदर्भात देखील या ठिकाणी घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना देखील शिबिराच्या निमित्तानं बोलण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे। या शिबिरासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे सर्व वरिष्ठ मंडळी उपस्थित आहेत। छगन भुजबळ जे नाराज होते ते देखील शिबिराला उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते। मात्र धनंजय मुंडे जे मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं टीकेचे धनी ठरत आहेत हे या शिबिराला येणार नाहीत अशा पद्धतीची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या वतीनं नुकतीच एबीपी माझाला देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। शिबिराची एकंदरीतच जोरदार सुरुवात आहे आणि आज नवाब मलिक असतील, छगन भुजबळ असतील, यासोबतच प्रफुल्ल पटेल, अजित पवार काय बोलतात हे फार महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच निलेश, सध्या कुणाकुणाची उपस्थिती आपल्याला दिसते अधिवेशनात? पक्षाच्या वतीनं पक्षाकडून आता सर्व जे मंत्री आहेत यासोबतच सर्व आमदार आणि राज्यभरातले शहराध्यक्ष यासोबतच कार्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष या सर्वांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। साधारणपणे 500 निमंत्रित आजच्या बैठकीसाठी बोलावण्यात आलेले आहेत आणि 2 दिवस निवासी शिबिरासाठी हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत। पक्षाचे खासदार हे देखील या शिबिरासाठी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद निलेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।